रसिक श्रोतेहो नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत प्रशासकीय सुधारणा या विषयावरील ध्वनिमुद्रित फोन इन कार्यक्रमात महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या प्रश्नांना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी उत्तरं दिली. त्यांच्याशी बातचीत केली श्रीनिवास जरंडीकर यांनी. श्रोतेहो, अतिक्रमण, पार्किंग, घरकुल योजना, आरोग्य आणि स्वच्छता अशा विविध विषयांवरील समस्या आणि त्यांची उकल या पद्धतीनं हा कार्यक्रम झाला. आज ऐकूया या कार्यक्रमाचा भाग पहिला. या विशेष फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महापालिका क्षेत्रातील मूलभूत प्रशासकीय सुधारणा या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि या फोन इन कार्यक्रमासाठी, ह्या ध्वनिमुद्रित फोन इन कार्यक्रमासाठी खरं तर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे तरुण तडफदार आयुक्त शुभम गुप्ता साहेब आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. आणि श्रोते साहेब अतिशय उत्सुक आहेत तुमच्याशी बोलायला. तुमचं कार्य करतो तो वेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. त्यांच्या दैनंदिन आयुष्यात त्यांना सुधारणा दिसत आहेत आणि त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून खूप वाढल्यात. आपण सुरुवात करूया आणि पहिला फोन कोणाचा येतो ते पाहूया. हो, नमस्कार, आपलं नाव सांगा. माझं नाव शरद आपटे आणि मी प्रश्न विचारणार आहे. हा, बोला. आयुक्त साहेबांना नमस्कार आणि आकाशवाणीलाही मी आभार मानतो हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल. माझा प्रश्न आहे सांगली शहराच्या अतिक्रमणाबाबत. आपण जर सांगली शहराचा मध्यभाग बघितला तर आपण सुरुवात करू सांगलीच्या जुन्या मंडईपासून. मेन रोड ते गणपती पेठ असा एक रस्ता त्या मंडईत जातो आणि त्या रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी आणि लोकांच्यासाठी वापर त्यात असलेली जागा याच्यात खूपच अंतर आहे. म्हणजे चपलाची दुकानं आहेत, फळाची दुकानं आहेत आणि सगळ्यात टोकाला प्लॅस्टिकच्या दुकानांपैकी जिथं तुम्ही चालू सुद्धा शकत नाही. आणि कित्येक वर्ष आहे, अनेक वेळाला तिथं मी लेखी तक्रारी पण दिलेल्या आहेत, पण याचं निराकरण काय होत नाही. दुसरा आहे दत्त महर्ती रोड आणि त्याच्यावर असणाऱ्या पथाऱ्या आणि गाड्या त्या इतक्या आहेत आणि त्याला काही आरक्षण, कुठं उभारावं कुठं उभारू नये असं काही चालत नाही. महर्ती चौक तर आता चौक राहिलेलाच नाही. आपटे साहेब, थोडक्यात आपला विषय अतिक्रमणासंदर्भात आहे. तपशीलवार बरंच तुमच्याकडे उपलब्ध असेल. आयुक्त साहेब, थोडक्याविषयी काय बोलतात आपण ऐकूया. आपटेजी, जे आपण म्हटलं की अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटतंय की आपण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात बघितलं तर अतिक्रमण बऱ्यापैकी तिन्ही शहराच्या भागात आपल्याला दिसतो. त्यासाठी दोन प्रकारने कारवाई आम्ही करतो आणि आम्हाला माहीत आहे, जाणीव पण आहे की लोकांच्या रोजमर्राच्या जीवनात त्यांना अतिक्रमण आहे म्हणून भरपूर त्रास पण आहे. तर त्यासाठी दोन प्रकारची कारवाई आम्ही करतो. एक तर तुमची जी वैयक्तिक तक्रार असेल तर ती बऱ्यापैकी माझ्याकडे पोचली नाही आहे. पोचली असती तर ती ॲटलिस्ट आम्ही लगेच सॉल्व्ह केलो असतो. सिस्टमिक इश्यू जे आहेत तुमच्या अतिक्रमणच्या आपल्या शहराच्या, कारण आज आपण पूर्ण शहराबद्दल बोलतोय, तर सिस्टमिक इश्यूमध्ये आम्ही आता काय करतोय की एक रोड रजिस्टर आणि एक ड्रेन रजिस्टर तयार करतोय, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्टली कळलं पाहिजे की कुठे कुठे आपल्या रोडची सीमा आहे, कुठे कुठे आपली गटारीची सीमा आहे. आणि ते सीमा कळाल्यानंतर नियोजन चांगला करून एक एक रोड, एक एक गटार आम्ही क्लीन करणार आणि तिथून आम्ही अतिक्रमण काढणार. कुठलाही काम चांगलं करायचं असेल तरी नियोजन महत्त्वाचं असते. तर नियोजन आम्ही चांगलं करून नियमाप्रमाणे चांगली कारवाई अतिक्रमणमध्ये आपल्याला पुढच्या काही 2 महिन्यात सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या क्षेत्रातील दिसेल. म्हणजे दिवाळीपर्यंत चांगलं होईल असं वाटतं. हो हो हो, धन्यवाद. धन्यवाद आपण फोन केल्याबद्दल. फोन लाईन्स 4च्या आधीपासूनच थोड्या इथे वाजायला सुरुवात झालेली आणि आपण आयुक्त साहेबांशी बोलतोय. पुढचा फोन येतोय, आपण कोण बोलतोय बघूया. नमस्कार. हा, बोला. हा, नमस्कार. मी रमेश नवाळे सांगलीतून बोलतोय सर. बोला सर. काय माहितीये का, आपली सांगली बऱ्यापैकी पूरपट्ट्यात आहे, म्हणजे 1/4 तर पूरपट्ट्यात आहे. परंतु त्या भागात संपूर्ण वस्ती आहे, सगळीकडे आहेत. परंतु मला एक म्हणायचं आहे साहेब की सर्वे नंबर 1 ते सर्वे नंबर 75 पर्यंतच्या इलाक्यामध्ये घर बांधायचं म्हटलं तर तिथं परमिशन मिळत नाही. मग आता ह्याला काय करायचं? बाकी संपूर्ण सांगलीमध्ये पूर आहे, मारुती रोडला पूर आहे, हार्बर्ट रोडला पूर आहे, सगळीकडे पाणी येतंय. आता अर्थात शिवशंभू चौक ते सर्वे नंबर 1 म्हणजे राजपूत मंगल कार्यालय, त्याच्या पूर्व साईडला नदीचं पाणी येतंय, पण पश्चिम साईडच्या बाजूला पाणी येत नाही. परंतु तो संपूर्ण इलाका पूरपट्ट्यात आहे. मग त्याला जर बांधकाम करायचं म्हणलं
तर तिथं कसं बांधायचं? जर नगरपालिकेची परमिशन मिळणार का त्याला किंवा तसं? आपलं काय नाव होतं? माझा रमेश नवाळे. जी नवाळेजी, आपण जे म्हटलं ते अतिशय म्हणजे योग्य प्रश्न आहे. सरासरी काय होतं, शहराला आपण 3 झोनमध्ये वाटप करतो. आपण त्यांना ग्रीन झोन, रेड झोन, ब्लू लाईन असं आपण म्हणतो. तर जिथे जिथे पूरपट्टा असतो तिथे ब्लू लाईनच्या क्षेत्रात जर तुमचे 1 ते 75 जे तुम्ही सर्वे नंबर म्हटलं, जर ते येत असतील तरी तिकडे बांधकाम परवानगी आपण सरासरी तसे देत नाही. तरी पण जर आपल्याला अतिशय महत्त्वाचं बांधकाम त्या क्षेत्रात करायचं असेल तरी UDCPRमध्ये काही नियमाच्या अंतर्गत आपल्याला सर्टेन लेवल थोडं आपल्याला वाढवावं लागेल. म्हणजे फाउंडेशन सिंगल फ्लोरिंगचे ना करून 2 फ्लोराची फाउंडेशन, उदाहरण देतोय मी, असं करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बांधकाम करता येईल. नॉर्मली काय असतो की असं माणूस तेव्हाच करतो जेव्हा काही कमर्शियल पर्पज असतो, कारण रहिवासी क्षेत्रामध्ये तेवढा फाउंडेशन करून खूप महाग असतो तर लोक नॉर्मली करत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की नॉर्मली तशी बांधकाम परवानगी मिळत नाही. खूप एक्सेप्शनल केसेसमध्ये ब्लू लाईनमध्ये आम्ही बांधकामची परवानगी देतो, पण त्याचे प्रमाण आणि त्याचे निकष थोडेसे कठीण आहे. हा, मग ते पण आम्ही पण काय व्यवसायासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही, माझी तिथं जागा आहे, परंतु मला बांधकाम करायचं म्हणलं तर तिथं प्रॉब्लेम व्हायला आला की महानगरपालिका तिथं परमिशन देत नाही. हो, असं नाही आहे. UDCPRमध्ये काही नियम आहे ते वेगळे आहे थोडे ब्लू लाईनमध्ये. तो तेव्हा आल्यानंतर मी आपल्याला जोडून देतो, आमचे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटशी ते मदत करतील. धन्यवाद. धन्यवाद नवाळे. अजून एक फोन येतोय आणि वेगवेगळ्या विषयांवर लोक आता बोलत आहेत. बघूया कोणाचा फोन आहे. हॅलो साहेब, आता आपण महापुराच्या संदर्भात बोलत होतो. ह्या वेळेला अजून तरी आपण म्हणजे सुरक्षित आहोत, आणखीन आता माहीत नाही आपल्याला, पण तरीसुद्धा एक खूप चांगली तयारी आपण केली होती. आणि आम्ही बघत तर असं होतं की जिथं पाणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तिथं पाणी येण्याच्या आधी आपलं प्रशासन पोहोचत होतं. तर हे जे प्लॅनिंग होतं हे सर्वसाधारणपणे किती आधी सुरुवात केली होती? आम्ही तसा बघितलं तर 2019 आणि 21 नंतर जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये मी इकडे रुजू झालो होतो, तेव्हा आल्याने पुढच्या 2 आठवड्यात पहिली मीटिंग आपत्ती व्यवस्थापन संदर्भात झाली होती आणि त्यानंतर सातत्याने आम्ही ते मीटिंग्स घेत राहिलो. आणि शेवटी जेव्हा पूर अवस्था एक पद्धतची झाली होती, जिथे आपला एरविन घाटाला सरासरी 40 फुटाच्या वरती किंवा जवळ पाणी गेलं होतं, तेव्हा आम्हाला असं कळालं होतं की आता भीतीची अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून प्रशासनाला खूप सज्ज राहण्याची गरज आहे. आणि आम्हाला असं पण वाटलं की जेव्हा आपण स्वतः तिकडे उभे राहणार तेव्हाच लोकांना पण थोडा धाडस वाढते की प्रशासन आपल्यासोबत उभं आहे तर आपल्याला काही हरकत होणार नाही. लोकांचं पण चांगलं सहकार्य होतं, पण आमचं नियोजन फक्त तेवढाच होता की कुठलीही आपत्ती येण्याची वाट न बघता आपल्याला ज्या माहीत आहे की संभाव्य पूरपरिस्थिती येऊ शकते तर त्याप्रमाणे नियोजन करून सरासरी आम्ही 2 फुट अगोदर लोकांना बाहेर काढत होतो आणि योगायोगाने त्याची राहण्याची आणि जेवणाची ती पण व्यवस्था आम्ही यावेळी चांगली करू शकलो होतो. म्हणून लोकांना तिथून त्याच्या घरातून निघून आपल्या निवारा केंद्रात यायला पण काही हरकत होत नव्हती. आणि काही प्रमाणात मला वाटतंय की आपण आपत्ती मित्र ॲप वगैरेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा लोकांना माहिती वेळेवर पोहोचवलो, जेणेकरून बऱ्यापैकी लोकांना माहीत होतं की जे प्रशासन सांगते ते खरं सांगते आणि त्याच्या सहकार्य केलं तरी आपला पण फायदा राहील. एक कंट्रोल रूम पण आपण स्थापन केली, त्याविषयी आपण बोलूया, पण एक फोन येतोय तो घेऊया. हॅलो, बोला. हा, नमस्कार. आपलं नाव? साहेब आयुक्त, मी अशोकराव पवार सर. हा, बोला पवार साहेब. गुप्ता साहेब काय आहेत लाईनवर आहेत, बोला आपण. हा, नमस्कार साहेब. नमस्कार पवार. आरोग्य विभागाचं काम एवढं म्हणजे ढिलं आहे, स्वच्छतेच्या बाबतीत कमी पडतंय. हो पवार साहेब, आपण स्वच्छतेबाबत 2 महत्वाचे मुद्दे आहे सांगली मिरज कुपवाड शहरात. एक आहे की आपला मिरज शहरात थोडी मनुष्यबळची कमतरता आहे, ते आता आपण दुरुस्ती करून घेतोय. आणि दुसरा काही प्रमाणात असं पण ऐकायला मिळतोय मला की आपले जे स्वच्छताचे कर्मचारी आहेत ते थोडा कमी वेळात थांबतात. तर त्यासाठी सुद्धा मला वाटतंय की कारण संख्या खूप मोठी आहे, जवळजवळ 2000 कर्मचारी आपले स्वच्छतेचे आहेत, तर त्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आत्ता त्यांची अटेंडन्स आणि त्याची वेळ आणि त्याची जागा निश्चित करून आपण तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना तिकडे थांबायला आपण एन्श्युअर करणार आहोत. आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी आत्ता जेव्हा कंप्लेंट्स येतात तेव्हा लगेच महानगरपालिकेची यंत्रणा पोहोचते, पण एक सिस्टमिक इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी सिस्टमिक सोल्युशन म्हणून आपण तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरं साहेब, महापालिकेच्या शिक्षकाचे पेन्शन लवकर मिळत नाही हो. स्थापनाचे पण बरेच विषय आहे. शिक्षकाची पेन्शन तर एकच मुद्दा आहे, अजून थोडे स्थापनाबद्दलचे विषय आहेत, त्याच्यावर पण बरेच काम मागचे 5 महिन्यामध्ये झाले आहेत. मला वाटतंय की पुढच्या 1-2 महिन्यानंतर आपल्याला असं दिसेल
की रिटायरमेंटच्या दिवशीच सर्व लाभ आपण त्या शिक्षकांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना देऊ. काही प्रोसिजर्स पेंडिंग राहिलेले आहे आपल्या महानगरपालिकेले, पण पुढच्या 1-2 महिन्या मला वेळ थोडं द्या, तेव्हापर्यंत सिस्टमिक इश्यू सॉल्व्ह करून त्याच दिवशी जेव्हा रिटायर होईल, लोक सेवानिवृत्त होतील, त्याच दिवशी त्यांना सर्व प्रकारचे लाभ दिले जातील महानगरपालिकेच्या वतीने, असं नियोजन आपण करतोय. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. आपण कंट्रोल रूम विषयी बोलत होतो. एक 24 तास कंट्रोल रूम निर्माण केली होती. तर कोणकोणत्या सुविधा त्यामध्ये आहेत, आणखीन ती कधीपर्यंत चालू राहायची? ती कंट्रोल रूम आपण पावसाची जेव्हा वेळ सुरू झाली होती, ज्या सरासरी आपण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातपासून त्या कंट्रोल रूमची सुरुवात केलो होतो, आणि त्यामध्ये उद्देश एवढाच होता की आपण महानगरपालिका क्षेत्रात जवळजवळ 13 कॅमेरे लावले होते. त्या 13 कॅमेऱ्यातून बऱ्यापैकी महानगरपालिकेच्या पूरपट्ट्याची आपण पाहणी कंट्रोल रूमतून करत होतो. कोणीही लोक पूरपट्ट्यात क्षेत्रात आले तरी आपल्याला कळत होतं. आपण लगेच आपले फील्ड यंत्रणेला सांगत होतो की तिथून लोकांना काढा, आणि प्रत्येक प्रभाग समितीला, 4 प्रभाग समितीला आणि आपल्या वॉर रूमला तिकडे पण आपण एक 24/7 टोल फ्री नंबर आपण लोकांना फोन करून माहिती विचारण्यासाठी आपण दिलो होतो, आणि तिकडून बरेच लोकांनी फोन करून आपल्याला माहिती विचारली सुद्धा. पण जेव्हा जेव्हा आपण त्याच्या फोन उचलत होतो तेव्हा त्यांना थोडा काळजी वाटत होती, म्हणजे थोडा चांगला वाटत होता की आता फोन उचलला गेला म्हणजे लोकांना आमची काळजी आहे आणि जेव्हा पण गरज पडेल लोक आमच्यापर्यंत पोहोचतील. तर बऱ्यापैकी खूप वॉर रूमचा उद्देश असा होता की सर्व प्रकारची यंत्रणा, पोलीसची यंत्रणा, आपली यंत्रणा आणि इतर जे यंत्रणाची, इरिगेशन डिपार्टमेंटची यंत्रणा, जे गरज होती ते तिकडे येऊन, एकत्रित येऊन सगळी माहिती उपलब्ध करून देत होते. आणि आपत्ती मित्र ॲपचे अपडेशनसुद्धा आपण त्याच कंट्रोल रूममधून करत होता. तर बऱ्यापैकी कंट्रोल रूम असल्यामुळे आपल्याला एकच जागेवर सर्व प्रकारचा कंट्रोल करता आला आणि पूरपट्ट्यामध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थापन करण्यामध्ये सहायता झाली. बरोबर. एकूणच बघितलं तर तंत्रज्ञानाचा फार प्रभावी वापर करताना तुम्ही दिसताय. तर स्वच्छता अभियानासंदर्भात सुद्धा आता बहुतेक सगळ्या अपार्टमेंट्सच्या बाहेर, काही बंगल्यांच्या बाहेर कंपाऊंडला स्कॅन कोड लावलेले दिसत आहेत. तर ते काय आहे? ते स्कॅन कोड जे आता आपण एक श्रोताशी बोलत होतो की स्वच्छता होताना दिसत नाही, त्याच्या एक कारण असं पण आहे की कधी कधी आपले जे प्रत्येक दिवशी जी गाडी पोहोचण्याची अपेक्षा आहे ते कधी कधी पोहोचत नाही, कारण प्रत्येक गाडीला आपण आता अजूनपर्यंत मॅप करत नाही. तर आत्ता काय होणार आहे की प्रत्येक दिवशी एक गाडी किमान त्या घरी गेले पाहिजे. तिकडे गेल्यानंतर त्यांना एक ॲप दिली गेलेली आहे. त्या ॲप त्यांनी त्या QR कोड स्कॅन केला पाहिजे, आणि ते केला तरीच त्यांना खात्री होईल की तिकडे ती गाडी पोचली आहे. जेवढे घर प्रत्येक गाडीला वाटप करून दिले जाणार आहेत, QR कोडच्या डेटामधून आपल्याला कळणार की किती घर ते पोचले आणि त्याप्रमाणे किती घरापर्यंत त्याने कचरा गोळा केला, आणि त्याचप्रमाणे त्याचं वेतनसुद्धा होणार आहे. बरोबर. आवाजाच्या माध्यमातून लोकांना कळतं घंटा गाडी यायच्या आधी. हो. त्याच्यावर वेगवेगळ्या सूचना पण दिल्या जातात. काही काही वेळेला त्या योजनांची माहिती पण चालू असलेल्या दिली जाते. एक त्यात सातत्यानं माहिती अशी दिली जाते की ओला आणि सुका कचरा म्हणजे काय, आणि तो तुम्ही वेगळा करा आणि वेगळा द्या. पण अनुभव नेमका काय आहे? म्हणजे लोक वेगळा कचरा देत आहेत का, आणि दिला तर तो वेगळा कचराच घेतला जातोय का? दोन्हीच मुद्दे आहे. अनुभव माझा तर असाच आहे की लोकांनी कुठे ना कुठे अजून जनजागृती करण्याची गरज आहे या संदर्भात की सुका आणि ओला कचरा वेगळा केला पाहिजे. खऱ्या अर्थाने बघितलं तर भारतात खूप कमी जागा अशी आहे जिथे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो, आणि त्यामुळे कचरा प्रोसेस करायला पण प्रत्येक महानगरपालिकेला थोडा त्रास पण होतो. तरी पण आता आपण जनजागृतीच्या माध्यमाने फक्त सुका आणि ओला कचरा नाही, पण प्लास्टिक कचरा वेगळा नाही केला पाहिजे, असा पण आपण एक मोहीम महानगरपालिकेच्या वतीने आणि काही NGOच्या वतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतंय की यामध्ये जनजागृती केली तर नक्कीच लोकांचा सहभाग आपल्याला मिळेल, आणि एकदा लोकांनी जर कचरा वेगवेगळा करून दिला मोठ्या प्रमाणात, तर आमच्या लोकांना पण ती सवय लागेल की तो कचरा वेगवेगळाच ठेवायचा. आता काय असतो, 100 पैकी फक्त एक घर आपल्याला वेगळा करून देतो, तर आपल्या लोकांना काही जास्त फरक वाटत नाही आणि ते कचरा आपल्याकडे आल्यानंतर मिश्रित होऊन जातो. पण जर भारी प्रमाणात लोकांनी जर वेगवेगळा करून दिला तरी मला खात्री आहे की आपले लोक पण वेगवेगळाच ठेवणार, आणि त्यानंतर प्रोसेस करून त्याचा चांगला वापर, रिसायकल, रियूजच्या मेथडने ते सुद्धा करण्याची शक्यता आपल्याला दिसेल. बरोबर. स्वच्छ आणखी मुबलक पाणी पुरवठा हे एक प्रत्येक गावाचं स्वप्न असतं. अर्थात ते दरवेळेला शक्य होतं असं नाही. विशेषतः सांडपाणी नदीत मिसळतं तेव्हा आणखीन काहीतरी वेगळी परिस्थिती निर्माण होते. शेरी नाल्याचा प्रश्न तर सांगलीमध्ये वर्षानुवर्षे. तर या सगळ्याकडं आपण कसं बघता, आणखीन हा प्रश्नाची सोडवणूक कशा पद्धतीनं करण्याचा आपला विचार आहे? शेरी नाल्याचा प्रश्न जे मला खरं तर बरेच लोकांनी आल्यानंतर हे पण सांगितलं की साहेब बरेच निवडणूक सुद्धा शेरी नाल्याच्या प्रश्नावर सांगली मतदारसंघात झालेले आहेत. ती खूप गमतीची बाब पण होती, पण खूप गंभीर बाब पण होती.
कारण एवढ्या वर्षापासून एक शेरी नाल्याचा प्रश्न आपण का सोडू शकलो नाही, तो खूप महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी होता. पण आता आपण असं केलो आहे की आपण एक त्याच्या पूर्ण स्टडी करून जे पण सांडपाणी शेरी नाल्याच्या थ्रू कृष्णा नदीपर्यंत जातो तो पाणी कदाचित जाणार नाही असं नियोजन केलं आहे, आणि जाणार तर स्वच्छ पाणी जाणार असं नियोजन आपण केलं आहे. तर त्यासाठी एक प्रस्ताव तयार करून आता मला वाटतं थोडा अग्रिम स्तरावर तो शासनाकडे आपण पाठवलेलो आहे. खूप चांगली बाब आहे की मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत स्वतः आश्वासन पण दिला होता की आता त्या प्रकल्पासाठी जे निधी लागणार ते शासन आपल्याला उपलब्ध करून देणार. तर त्या निमित्ताने मला वाटतं आहे की पुढच्या 2-3 महिन्यात आपल्याला एक चांगली बातमी शेरी नाला संदर्भात ऐकायला मिळेल अशी अपेक्षा माझी आहे. आणि तसेच जे आपला दुसरा प्रश्न होता की सुरळीत पिण्याचं पाणी लोकांना मिळालं पाहिजे, तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मला वाटतं की स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि थोडक्यात गटारी हे लोकांची अतिशय मूलभूत सुविधा आहे जे लोकांना वेळेवर मिळाली पाहिजे आणि चांगल्या प्रमाणात पण मिळाली पाहिजे. तर पाण्यासाठी आपण आता असं करतोय की परत जसं आपण म्हटलं की तंत्रज्ञानावर माझा खूप विश्वास आहे, कारण त्यातून ऑब्जेक्टिव्हली आपण प्रत्येकांना सहायता करू शकतो. तर त्यासाठी आपण आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoT ऑटोमेशन सिस्टमवर जाऊन आपण प्रत्येक आपले जे मोठे आपले ESRs आहेत तिथून आपण जे ओव्हरहेड टँक्स आहे तिथला आणि प्रत्येक भागात किती पाणी गेलं पाहिजे घराची संख्याप्रमाणे किंवा लोकसंख्येप्रमाणे त्याचा आपण एक ऑटोमेटेड सिस्टम तयार करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कोणालाही कधीही तिकडे जाऊन वॉल चालू करण्याची गरज पडणार नाही. आपोआप 7 वाजले की वॉल चालू होईल, 7:30 वाजले की वॉल बंद होईल. आणि कुठली क्षेत्रात किती वाजता किती पाणी मिळालं पाहिजे त्याचं नियोजनसुद्धा आपण मोबाईल ॲपवर आणि वेब बेस्ड सिस्टमवर आपण करू शकणार. आणि मला वाटतं की बरेच जे लोकांची तक्रारी आहे की पाणी येत नाही किंवा खूप कमी येते किंवा खूप उशिराने येते किंवा म्हणजे खूप कमी प्रमाणात येते, तर ते सगळे जे तक्रारी आहे लोकांची ते बऱ्यापैकी थांबतील. आणि यातून आपल्याला असं पण माहीत पडेल की कुठे कुठे अजून आपल्याला ओव्हरहेड टँक किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तर बऱ्यापैकी ती स्टडी झालेली आहे. मला वाटतं की यामध्ये पण पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगली प्रगती होताना दिसेल. गुंठेवारीतील बांधकाम हा एक प्रत्येक शहराचा एक नवीन प्रश्न तयार झाला गेली अनेक वर्ष. तर सांगली असेल, मिरज असेल, कुपवाड असेल, इथं काही या संदर्भातलं लक्षात आले का की बाबा इथे गुंठेवारी आणि त्याचं नियमितीकरण अजून व्हायचं राहिलेलं आहे आणि त्यामुळे तिथं सुविधाही दिल्या गेलेल्या नाहीत? खरं बघितलं तर हो, असं आहे. म्हणजे बऱ्यापैकी मला वाटतं गुंठेवारीमध्ये प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात महानगरपालिका क्षेत्रात देण्यात आलेले आहेत. तरी पण असे कुठे कुठे आपल्याला पट्टे सापडतात जिथे गुंठेवारी झालेली आहे, काही कारणामुळे तिकडे अजूनपर्यंत आपण प्रमाणपत्र देऊ शकलो नाही. कुठे आरक्षणचा इश्यू आहे, कुठे अतिक्रमणचा इश्यू आहे, वेगवेगळे इश्यू आहेत तिकडे. पण ते सगळे इश्यू तेव्हा सॉल्व्ह होतील जेव्हा आपण एक विशेष मोहीम गुंठेवारी प्रमाणपत्र देण्याचे घेऊ. ती मोहीम आता घेण्याचं नियोजन आपण थोडक्यात प्रमाणात करण्याचं नियोजन आपण करतोय. पण त्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे मला वाटतं एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे की गुंठेवारी क्षेत्र जे आहे, जे शासनाने नियमित केलेलं आहे, तिथे मूलभूत सुविधा पोचली गेली पाहिजे. आणि त्यासाठी महानगरपालिकेला ॲक्च्युली बंधित आहे की जे गुंठेवारी प्रमाणपत्र देण्यासाठी जे पण निधी आपल्याला मिळते ती निधी त्याच क्षेत्राच्या विकासासाठी वापरली गेली पाहिजे. तो त्याच्या काटेकोरपणाने पालन व्हावा यासाठी आत्ता आपण प्रयत्न करतोय आणि ती विकास निधी गुंठेवारी क्षेत्राच्याच विकासासाठी वापरली गेली पाहिजे असा आपण प्रयत्न आता करणार आहोत. बरोबर. स्वच्छतेचा पण विषय झाला आपला. आणि मोकळ्या प्लॉट्स संदर्भात जर बघायचं झालं तर बरेचसे प्लॉट्स मोकळे राहतात. पावसामुळे दलदल, गवत असं सगळं होतं. डासांची त्यामुळे उत्पत्ती होते आणि मग अनेक पुढच्या समस्या निर्माण होतात. याविषयी जर विचारलं तर असं सांगण्यात येतं की तुम्ही त्यांचा प्लॉट क्रमांक आणि नाव सांगा. आता एकाच कॉलनीत राहून माणसं दुसऱ्याविषयी असं उघडपणानं सांगायला तयार होतात असं नाही. तर अशी काही यंत्रणा महापालिकेला अशी त्रयस्थपणानं करता येईल का की त्यांनी देखरेख करायची आणि त्या लोकांना सूचना द्यायच्यात, असं काही करता येईल का? उलट आपण असं करतोय आता की महानगरपालिका क्षेत्रात जे आपलं नवीन प्रॉपर्टी सर्वे चालू आहे त्यामध्ये जेवढे पण मोकळे प्लॉट आपल्या क्षेत्रात आहे, कृषिक किंवा अकृषिक, त्याची सर्वांची नोंद मालकाच्या नावसह आपण आता करणार आहोत. आणि खरं बघितलं तर प्लॉट मोकळा असला तरी पण थोडक्यात प्रॉपर्टी टॅक्स त्यांना लावला गेला पाहिजे. तर प्रॉपर्टी टॅक्स लावला तरी त्याच्या मालकाचं नाव आपोआप आपल्याला कळते. आणि आत्ताच्या आपल्या सर्व जिओ एनेबल्ड असल्यामुळे कुठलाही प्लॉट लोकांनी सांगितलं तर त्याची लोकेशन बघितलं तर आपल्याला लगेच त्याच्या मालकाचं नाव आपल्याला कळणार आहे. तर ती आयडेंटिफिकेशनचा इश्यू बऱ्यापैकी सॉल्व्ह होईल. आणि त्यानंतर दुसरा टप्पा आहे की जे मोकळे प्लॉट आहे जिथे सांडपाणी आहे किंवा तिकडे पावसाचं पाणी आहे किंवा गवत आहे, ती स्वच्छताची जबाबदारी कोणाची? तर मी नेहमीच सांगतो की जर आपल्याला सांगलीला स्वच्छ सुंदर करायचं असेल तरी फक्त महानगरपालिका करू शकणार का? नाही.
जेव्हापर्यंत लोकांचा सहभाग मिळत नाही मोठ्या प्रमाणात तेव्हापर्यंत कुठलाही शहर स्वच्छ होऊ शकत नाही. आपण भारतात जर बघितलो तर इंदौर एकमेव शहर आहे जे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की जो अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. आणि तिकडे जर आपण जाऊन बघितलं तरी एकही माणूस रस्त्यावर कचरा टाकत नाही, एकही माणूस स्वतःच्या घर साफ करून बाहेरचा रस्ता गंदा करत नाही. तर आपल्याला पण सांगली तशी एक चळवळ निर्माण करण्याची गरज आहे जिथे प्रत्येकाने त्याच्या योगदान दिलं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने जर त्याचे मोकळे प्लॉट असतील तरी त्यांनी ती जबाबदारी घेऊन त्यांनी ते प्लॉट्स स्वच्छ करून घेतले पाहिजे. आणि जर काही प्रमाणात लोकांनी तसा सहकार्य आमच्या केला तरी मला वाटतं कुठलीही दंडात्मक कारवाई करण्याची पण गरज पडत नाही, कारण बरेच लोकांना माहीत असते की त्याच्या प्लॉट आहे आणि तिकडे सांडपाणी किंवा पावसाचं पाणी किंवा गवत होते. तर सगळी यंत्रणा वेळेवर वापरली गेली तर खूप कमी खर्चामध्ये लोकांना त्रास न होण्यासारखी आपल्याला व्यवस्था निर्माण करते. बरोबर. मोकळ्या प्लॉटवर बांधकाम परवानगी हा एक महत्त्वाचा विषय असतो. तो म्हणजे इंडिव्हिज्युअल प्लॉटधारक असतील किंवा अपार्टमेंटचे बिल्डर असतील, मंडळी असतील, तर ही बांधकाम परवानगी सुटसुटीतपणानं मिळावी, ऑनलाईन पद्धतीने मिळावी यासाठी प्रयत्न आपल्याकडून होत आहेत. हो. तर त्याविषयी काय सांगते? यासाठी 2 बाबी केलो आहे. एक तर मी माझ्या आल्या अगोदरच चांगलं काम हे झालं होतं की BPMS जी ऑनलाईन प्रणाली आहे ते पूर्णपणे महानगरपालिकेत राबवली गेली. कुठल्याही प्रकारची ऑफलाईन परवाना आपण आता देतच नाही. आणि दुसरा, लोकांना वेळेवर मिळाला पाहिजे त्यासाठी आपण आता एक वेगळी यंत्रणाच निर्माण करतोय जिथे आपण 6 ते 7 लोक फक्त ऑनलाईन सिस्टम बघण्यासाठी नियुक्त करतोय. आणि त्याची नियुक्ती झाल्यानंतर हे चांगलं होणार की लोकांना कुठल्याही प्रकारची जर बांधकाम परवान्याची गरज असेल तरी त्यांना फक्त त्यांच्याकडनं जाऊन ऑनलाईनची कारवाई करून घ्यायची आणि बाकीची जी यंत्रणा आहे ते पुरेशा प्रमाणात ऑफलाईन जे फील्ड व्हेरिफिकेशन करायचे असते ती कारवाई करून आपल्याला माहिती देईल. अजून एक विचार मी करतोय की रिस्क बेस्ड असेसमेंट जे असते जिथे एक सर्टेन एरियापेक्षा कमी जर भूखंडाचं क्षेत्र असेल तरी त्याच्या असेसमेंट लोक करू शकतात आणि त्याच्या असेसमेंट करून ते महानगरपालिकेला सरासरी पैसे भरू शकतात. त्यासाठी कुठलेही बांधकाम परवान्याची गरज नसते. फक्त जर ती माहिती चुकली आणि ते पैसे भरले नाही तरी थोडेफार दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता असते. तर तो सिस्टमसुद्धा महानगरपालिका क्षेत्रात चालू केला पाहिजे असा पण एक विचार चालू आहे. ते झालं तर बऱ्यापैकी जे छोटे घरकुलधारक आहेत त्यांना खूप चांगला एक मला वाटतं मुभा मिळेल. त्यांना कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगीची गरजच नसणार. तो अशा प्रकारचा पण एक विचार या संदर्भात चालू आहे. मला वाटतं थोड्या दिवसात आपण याच्याबद्दल पण एक सकारात्मक भूमिका घेऊ. बरोबर. घरपट्टी आणि पाणीपट्टी देखील ऑनलाईन भरण्याची व्यवस्था यापूर्वी खरं तर झाली होती, पण त्याला मोठ्या प्रमाणावर यश यावर्षी मिळालेलं दिसतं. तर असे विशेष प्रयत्न झाल्याशिवाय तर ते होणार नाही. तर ते असे कुठले विशेष प्रयत्न झाले की त्यामुळे यावेळेला टक्केवारीत त्या वाढ झालेली आहे? सरासरी आपण बघितलं तर 2 वर्ष अगोदर आपली 31 ऑगस्टपर्यंतची रिकव्हरी होती 6 कोटी. मागच्या वर्षी 31 ऑगस्टपर्यंत होती 13 कोटी आणि यावर्षी आपली आहे 30 कोटी. तर जे आपण म्हटल्याप्रमाणे आणि त्यामध्ये पाणीपट्टीची रिकव्हरी ॲक्च्युली नाही आहे सध्या. तो फक्त मालमत्ता कराची रिकव्हरी एवढी झालेली आहे आणि तो खूप अभिमानाची बाब आहे आमच्यासाठी, कारण महानगरपालिकेची स्वनिधी खूप महत्त्वाची असते. त्या निधीतून बरे प्रकारचे विकास काम आम्ही करू शकतो आणि ती निधी वेळेवर आणि चांगल्या प्रमाणात आम्हाला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहतो आणि खूप मोठी यंत्रणा आमची त्यासाठी काम करते. फक्त यावेळी आम्ही काय केलो की ओन्ली संगणकीकरणवर आम्ही गेलो की आम्ही ऑफलाईन घेणारच नाही. म्हणजे आम्ही लोकांना असा प्रवृत्त केलो की तुम्ही घरी बसून पैसे भरा. घरी बसून फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्यानंतर जवळजवळ 60% लोकांनी घरी बसून पैसे भरले. आमचे कुठलेही लोक त्याच्या दारावर गेले नाही, पैसे मागितले नाही. लोकांनी स्वतःहून त्या लिंक ओपन केली आणि त्या लिंक ओपन करून त्यांनी स्वतःहून ते पैसे भरले. किंवा आमचे CFCवर आल्यानंतर त्यांना खूप सोपी फॅसिलिटी आम्ही उपलब्ध करून दिली. त्यांना मल्टिपल पेमेंट मोड्स आम्ही उपलब्ध करून दिलो. UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, कॅश, जे पद्धत त्याने वापरायचे ते पद्धत त्यांनी वापरावी. आपल्याला नेहमी असं वाटतो की लोक बऱ्याच प्रमाणात कॅशमध्ये पैसे भरतात. आमचा अनुभव वेगळा आहे. आमच्या अनुभवाप्रमाणे 50% लोकांनी ऑनलाईन पैसे भरले. तर असे बरेच प्रकारचे चेंजेस जे सिटिझन फ्रेंडली चेंजेस आपण म्हणतो ते केल्यामुळे मला वाटतं लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगला आपल्याला प्रतिसाद या योजनेला दिला आणि त्याच धर्तीवर त्या सकारात्मक भूमिका लोकांनी घेतली म्हणून आपण आता जवळजवळ 68 प्रकारची सेवा आपण लोकांसाठी ऑनलाईन करण्याचं नियोजन करतोय आणि सगळे प्रकारची जे सेवा जे महानगरपालिका क्षेत्रात कुठल्याही सामान्य नागरिकांना घ्यायची असते ती सेवा त्यांनी घरी बसून मिळाली पाहिजे तसं नियोजन आपल्या महानगरपालिकाच्या वतीने करण्यात येणार आहे. लोकांना चांगला वाटेल आणि लोकांच्या जीवनमानमध्ये चांगली एक सोयीचा निर्माण होईल या दृष्टीने हा एक कामगिरी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरोबर. मग अशी आपला पाणी पुरवठ्याचा पण विषय झाला
त्याच्यामध्ये बोगस पाणी कनेक्शन आणि मोटारी लावणे, थेट महापालिकेच्याच पाईपला मोटारी लावणे आणि जास्तीत जास्त पाणी स्वतःकडे खेचून घेणे, असेही प्रकार आढळतात. तर आपण म्हणालात की त्यात AI पद्धतीनं थोडंसं काही त्याच्यामध्ये आपण सुधारणा घडवून आणताय, तर त्यामध्ये हे प्रकार नजरेला पडतील का आणि ते बंद होतील का? हो, म्हणजे फक्त तसा करून AIचा वापर करून किंवा IoTचा वापर करून होतील का नाही, पण काही प्रमाणात कमी होतील. कारण AIच्या माध्यमाने आपल्याला फ्लो मीटर लावल्यानंतर असं कळते की या क्षेत्रात जर 100 घर होते तर 100 घराच्या मागे 135 लिटर प्रमाणे एवढा लिटर पाणी त्यांना मिळालं पाहिजे होतं पर कॅपिटा पर पर्सन, पण त्यापेक्षा जास्त त्यांनी वापरलं आहे म्हणजे कुठेतरी चूक आहे. तर त्याच्या आयडेंटिफिकेशनच्या एक दिशा आपल्याला मिळेल आणि ती दिशा पकडून आपल्याला काही प्रमाणात बोगस वॉटर कनेक्शन किंवा मोटारी आपल्याला शोधता येईल. त्या व्यतिरिक्त आता आपण एक विशेष बाबी ही पण करतोय की कुठे कुठे आपल्याकडे मीटर आहेत पण ते इनॅक्टिव्ह आहे, मीटर खराब झालेले आहे. तर त्यासाठी एक विशेष मोहीम मीटर बदलण्याची सुद्धा महानगरपालिका क्षेत्रात आपण घेतोय आणि त्याचसोबत आपण प्रत्येक वॉटर कनेक्शनला एक प्रॉपर्टी नंबरशी जोडतोय, जेणेकरून आपल्याला असे कुठेही सापडणार नाही की कुठल्याही वॉटर कनेक्शनच्या ओनरशिप कोणाची आहे ते कळत नाही. तर ती ओनरशिप कळाली पाहिजे, कोणाची जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. जर लोकांना कळेल की त्याच्या मालमत्तेवर त्याच्या पाण्याच्या गैरवापरचा असर पडेल तरी बऱ्यापैकी ती जे लोकांची स्वतःहून इलिगल पाणी वापरण्याची कधी कधी विचार होतो तो थांबेल. आणि एक मी बरेच विचार केलो ॲक्च्युली की बोगस वॉटर कनेक्शन का लोक घेतात, तर त्याच्यामध्ये मला एक अजून विषय समजला की आपलं महानगरपालिका क्षेत्रात अनफॉर्च्युनेटली एक नवीन जर पाणी कनेक्शन घ्यायचं असेल कोणाला तर जवळजवळ 30 लोकांना दाखवावं लागत होतं. तर कुठल्याही सामान्य नागरिकसाठी ते 30 लोकांना दाखवणे आणि तिथून कनेक्शन घेणे ते खूप अवघड आहे. तर कधी कधी असं पण सांगू शकतो आपण की ब्युरोक्रॅटिक रेड टेपमुळे लोकांना फक्त पैसे वाचवण्यासाठी असं नाही केलं, परंतु एवढी किचकट एक्सरसाइज अनफॉर्च्युनेटली ती झाली होती की त्यामुळे लोकांना खूप त्रास पण झाला की ते एवढ्या कठीण प्रोसेसमधून बाहेर कसं पडायचं. तर आत्ता आपण असं करतोय की आता आपण जे 30 पासून कमी करून आता 2वर आपण आणलं की 2 लोकांचे सहीने त्यांना पाणी कनेक्शन नवीन मिळेल आणि त्यांना पूर्ण प्रक्रिया फक्त ऑनलाईन करायची. त्यांना कुठे येण्याची गरज नाही, घरी बसून त्यांनी वॉटर कनेक्शन अप्लाय करायचे आणि फक्त 2 लोकांचे सही झाले की त्यांना एक 4 ते 5 दिवसात नवीन वॉटर कनेक्शन मिळेल. श्रोते हो, महापालिका क्षेत्रातील मूलभूत प्रशासकीय सुधारणा या विषयावरचा फोन इन कार्यक्रम आपण ऐकतोय. अजूनही काही फोन या कार्यक्रमांच्या दरम्यान आम्हाला आलेत. आपण ते आणि त्याचबरोबर आणखीन काही या महापालिका क्षेत्रातील समस्या आणि त्यावर प्रशासनाचा तोडगा याविषयी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी बोलणार आहोत. ते उद्याच्या कार्यक्रमात याच वेळी. तेव्हा पुन्हा भेटू उद्या सकाळी 9:30 वाजता. धन्यवाद.